ओके. नमस्कार मित्रांनो. अ, हां, नमस्कार मित्रांनो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज मनमाळ महाविद्यालयाने हे जे वेबिनार आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतो आणि त्यांनी मला इन्व्हाईट केलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. त्यांना त्याबद्दलही धन्यवाद देतो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्यामुळे, कोव्हिड-19च्या मुळे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून होत आलेले आहेत आणि त्याचाच हा एक भाग म्हणून महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाळ यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम हा राबवलेला आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो. मी प्राध्यापक डॉक्टर एन.एन. गाढे, लोकनेते व्यंकटराव हिरे, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पंचवटी, अर्थशास्त्र विभागात मी कार्यरत आहे आणि आज माझ्या व्याख्यानाचा विषय जो आहे, तो प्रदायी बँका आणि वसुलीदार बँका या एका महत्त्वाच्या सिलॅबस मधल्या प्रकरणाशी संबंधित असून, ग्राहकांच्या धनादेशाची रक्कम अदा करताना प्रदायी बँकेने कशा प्रकारची काळजी घ्यावी, ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की हे तसे काही बँकांचे प्रकार नाहीये, प्रदायी बँका आणि वसुलीदार बँका. आणि बँका ह्या अर्थव्यवस्थेतल्या मानवी शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात, तशाच अर्थव्यवस्थेमधल्या रक्तवाहिन्यांचं काम ह्या बँका करत असतात आणि संपूर्ण पैशाची देवाण-घेवाण करणे, पतनिर्मिती करणे, पैसे हस्तांतरित करणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचं काम ह्या बँका करत असतात. मित्रांनो, या ठिकाणी शेंडगे सर आवाज येतोय? हॅलो? शेंडगे सर येतोय? हॅलो? हॅलो? सर बोला, येतोय हॅलो? आवाज. हा बोला, येतोय सर, हां, येतोय आवाज. हां, हां, हां. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे, की अर्थव्यवस्थेत रक्तवाहिन्यांप्रमाणे ह्या बँका जे काम करतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला एक गती मिळते, एक चालना मिळते. बँका तशा विविध प्रकारची कार्य करतात हे आपल्याला ठाऊक आहे. प्रथम वर्षात आपण ते शिकलेलो आहोत. जसं ठेवी स्वीकारणे आहे, कर्ज देणे आहे, हुंड्या वटवणे आहे. याशिवाय बँका इतरही कार्य करतात. जसं की सेवा स्वरूपाची कार्य आहेत काही, दुय्यम स्वरूपाची कार्य आहेत, अनुषंगिक स्वरूपाची कार्य आहेत. बँका हे एक प्रमुख कार्य जे करतात, प्राथमिक कार्य म्हणून ज्याचा उल्लेख आपण करतो, तो म्हणजे ठेवी स्वीकारणे, एक्सेप्टिंग डिपॉझिट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी ग्राहकांकडून स्वीकारण्याचं कार्य बँका करत असतात आणि ह्या ठेवी मागता क्षणी त्या ग्राहकांना, ठेवीदारांना परत करण्याची हमी बँकांनी दिलेली असते. आणि बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवल्या जातात, त्या ठेवी 2 प्रकारे आपल्याला काढता येऊ शकतात किंवा एक आपण ॲडव्हान्स प्रकार जर धरला तर 3 प्रकारे आपल्याला ह्या बँकेतून ठेवी काढता येऊ शकतात. एक म्हणजे बँकेत गेल्यानंतर विथड्रॉवल स्लिप भरून आपल्याला त्याच्या सहाय्याने बँकेतून पैसे काढता येऊ शकतात. आपल्या ठेवी आपल्याला परत मिळवता येऊ शकतात. दुसरं आहे, की चेकच्या सहाय्याने आपल्याला ह्या ठेवी काढता येऊ शकतात. आणि तिसरं एटीएमच्या द्वारे देखील आपण ठराविक रक्कम या बँकेतल्या ठेवीमधून आपण काढू शकतो. पण या ठिकाणी महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो धनादेश, ज्याला आपण चेक असं मानतो. बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर बँका आपल्याला धनादेश पुस्तिका देतात, ज्याला आपण चेकबुक म्हणतो. ते धनादेश पुस्तिका आपल्याला मिळाल्यानंतर या ठिकाणी अ, आपल्याला त्या चेकच्या साहाय्याने केव्हाही बँकेतून पैसे काढता येऊ शकतात. आणि आपल्या खात्यावर जर पुरेशी रक्कम शिल्लक असेल, आपण योग्य रकमेचा धनादेश लिहिलेला असेल, तर हा धनादेशाचा मान राखणे किंवा त्याचा आदर करणे किंवा त्याचा स्वीकार करणे, ही बँकेची तशी कायदेशीर जबाबदारी आहे. म्हणजे बँकेला ऑनर ऑफ चेक करावा लागतो.
चेकचा मान राखावा लागतो, आदर करावा लागतो. आणि एकंदरीतच ही जी जबाबदारी आहे बँकेची, ही अतिशय महत्वाची आहे. महत्त्वपूर्ण काम हे बँक करते. पण ही जशी महत्वाची जबाबदारी आहे बँकेची, तसंच अतिशय नाजूक कार्य देखील आहे. हे काम अतिशय नाजूक आहे. कारण बँकेला हे खूप काळजीपूर्वक अशा पद्धतीने करावं लागणारं काम. बँकेने थोडीशी हलगर्जीपणा केला किंवा निष्काळजीपणा केला, तर बँकेच्या ग्राहकाचं जे नुकसान होते, ते बँकेला भरून द्यावं लागतंय. आणि म्हणून बँकेला हे काम डोळ्यात तेल घालून अतिशय जबाबदारीने पार पाडावं लागतंय. खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसताना समजा बँकेने नजरचुकीने चेकचं पेमेंट अदा केलं, रक्कम अदा केली, तर धनादेश समजा धनादेश पास केला. ग्राहकाच्या खात्यात पुरेशी रक्कम नाहीये. उदाहरणार्थ आपण समजूया, की XYZ हा व्यक्ती आहे, त्याच्या खात्यामध्ये ₹5,000 एवढी शिल्लक रक्कम आहे आणि त्याने जर ₹6,000 चा चेक लिहिला असेल आणि नजरचुकीने बँकेने त्याच्या खात्यावरची शिल्लक विचारात न घेता जर त्याच्या चेकचं पेमेंट करून टाकलं, त्याला पैसे अदा केले, तर हे याच्यातून जे नुकसान होते, ते बँकेला सहन करावं लागते. कारण मगाशी शिंदे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इलॅबोरेट करून सांगितलेलं आहे आपल्याला. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला प्रामुख्याने अशी ॲड करावीशी वाटते, की जर अशा पद्धतीने नजरचुकीने धनादेश पास केला, त्याचे पैसे दिले गेले, तर सर्वस्वी जबाबदार ही बँक असते. बँक जो चलनक्षम दस्तऐवज कायदा आहे सरांनी सांगितलं 1881 चा, त्या कायद्यानुसार या ठिकाणी अशा प्रकारे बँकेवर ही जबाबदारी संपूर्णतः येत असते. दुसरी बाब याच्यामध्ये एक आणखी मला प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते, की ते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या खात्यावर पुरेशी शिल्लक आहे आणि त्याने त्या शिल्लक असलेल्या रकमेच्या पेक्षा कमी रकमेचा धनादेश लिहिला आणि तो बँकेकडे सादर केला. तर आणि बँकेने जर अशा अशा वेळेला जर त्याच्या धनादेशाचं पेमेंट नाही केलं, तर ते रॉंगफुल डिसऑनर चुकीने अव्हेर झाला तो धनादेश, तर रॉंगफुल डिसऑनर त्याला म्हटलं जाते आणि त्याच्यामध्ये ग्राहकांचं नुकसान जर झालं, ठेवीदाराचं किंवा ज्याने चेक काढलेला आहे, ज्याला आपण ड्रॉवर म्हणतो, त्याचं जर नुकसान झालं, तर मोठ्या प्रमाणावर त्याची जबाबदारी बँकेवर येते. बँकेला झालेल्या नुकसानाची पूर्णपणे भरपाई करून द्यावी लागते. बँक नियमन कायद्याच्या कलम 31 प्रमाणे बँकेने हा जो हलगर्जीपणा केलेला आहे, की माझ्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक आहे, पण माझा चेक बँकेला वटवला नाही. त्याचा डिसऑनर केला. तर अशा परिस्थितीमध्ये रॉंगफुल डिसऑनर म्हणून बँकेची ही जबाबदारी येते आणि बँकेला ती नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला नमूद करावीशी वाटते, की अ, प्रदायी माझ्या साधारणपणे माझ्या प्रस्तुतीकरणाचा आराखडा असा असणार आहे, की प्रदायी बँक म्हणजे काय? तसं सरांनी सांगितलेलं आहे त्याचं. वसुलीदार बँक म्हणजे काय? आणि ग्राहकाच्या काय पाहिजे अशा हॅलो. हां, शेंडगे सर ऐकायला येते? हॅलो, शेंडगे सर. हां, हॅलो, बोला. हो, येतोय सर बोला. शेंडगे सर. हां, येतोय बोला ना. हां, हां. तर हां. तर प्रदायी बँक म्हणजे काय? थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, की ग्राहकाच्या धनादेशाचे पैसे रोख स्वरूपामध्ये प्रदान करणाऱ्या बँकेला आपण प्रदायी बँक असं म्हणतो. म्हणजे कसं आहे, की बँकेमध्ये आपण चेक लिहिला आणि बँकेच्या काउंटरवर आपण घेऊन गेलो. तो जर वाहक धनादेश असेल, साधा धनादेश असेल किंवा ओपन चेक आपण त्याला म्हणतो, तर बँक आपल्याला रोख स्वरूपामध्ये त्या बँकेच्या खिडकीवरून त्याचे पैसे कॅशियर आपल्याला देत असतो. तर ग्राहकाच्या धनादेशाचे पैसे रोख स्वरूपात प्रदान करणाऱ्या बँकेला आपण प्रदायी बँक असं म्हणतो. किंवा असं पण आपल्याला म्हणता येते थोडक्यात, की ग्राहकाच्या बँकेचे पैसे अदा करणारी बँक किंवा ग्राहकाच्या चेकचे, धनादेशाचे पैसे अदा करणारी बँक म्हणजे प्रदायी बँक, पेइंग बँकर आपण असा तिचा उल्लेख करत असतो.
आणि दुसरं असते वसुलीदार बँक. तर वसुलीदार बँक हे काय असते की त्याच्यामध्ये ग्राहकाच्या धनादेशाची रक्कम वसूल करणाऱ्या बँकेला वसुलीदार बँक असं आपण म्हणतो. ग्राहकाच्या चेकची वसुली करणारी बँक म्हणजे वसुलीदार बँक, थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल. या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया की त्या उदाहरणाच्या साहाय्याने बँक, पेइंग बँकर आणि कलेक्टिंग बँकर कशा पद्धतीने काम करते ते आपल्या लक्षात येईल. तर मित्रांनो, समजा आपल्या महाविद्यालयातले प्राध्यापक पवार सर आहेत. ते पुणे विद्यापीठामध्ये पेपर सेटिंगला गेले. पुणे विद्यापीठाने समजा त्यांना एक चेक दिला. तर पुणे विद्यापीठाने ₹2000 त्यांच्या कामाचे जे पैसे झाले त्याचे ₹2000 चेक दिलाय. तो चेक आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. बँक ऑफ महाराष्ट्राचा, पुण्याच्या गणेश खिंडे या शाखेचा किंवा विद्यापीठात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेचा. आता त्यांनी तो चेक इकडे आणला मनमाडला. मनमाडला त्यांचं खातं समजा देना बँकेत आहे. तर देना बँकेत खातं असल्यामुळे ते चेक तिथे जमा करतील. चेक जमा केल्यानंतर ही बँक त्यांची बँक आहे आता, देना बँक. त्या देना बँकेमध्ये त्यांचं खातं आहे. तर देना बँक काय करेल की देना बँक हा चेक तिकडे वसुलीसाठी पाठवते. आणि चेक क्लिअरन्स झाला की त्या पवार सरांच्या खात्यावर ती रक्कम जमा होते. या ठिकाणी पवार सरांची जी बँक आहे, देना बँक, ही पवार सरांची बँक ही वसुलीदार बँक झाली आणि विद्यापीठाची जी बँक आहे ती पेइंग बँकर झाली. अशा पद्धतीने आपल्याला हा व्यवहार वसुलीदार बँक आणि प्रदायी बँकेच्या संदर्भामध्ये सांगता येतो. आणि याच्यामध्ये आपल्याला आणखी महत्वाची बाब जी अभ्यासायची ती खऱ्या अर्थाने महत्वाची, ती परीक्षेच्या दृष्टीने देखील ती महत्वाची बाब आहे. बऱ्याचदा त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. ते म्हणजे ग्राहकाच्या धनादेशाची रक्कम अदा करताना प्रदायी बँकेने घ्यावयाची काळजी. की ग्राहकाचा चेक आलेला आहे, तो दुसऱ्या बँकेचा आहे, दुसऱ्या शाखेतून आलेला आहे, दुसऱ्या गावातून आलेला आहे आणि तो आपल्याला वसूल करायचा आहे. तर आणि त्याचे पैसे आपल्या ग्राहकाला द्यायचे. तर यामध्ये त्या ग्राहकाचे पैसे अदा करताना किंवा त्या चेकचे रक्कम प्रदान करताना बँकेला डोळ्यात तेल घालून अतिशय काळजीपूर्वक बघावं लागते. अनेक बाबी या ठिकाणी बघितल्या पाहिजेत बँकेने. नाहीतर बँकेकडून जर दुर्लक्षितपणा झाला किंवा निष्काळजीपणानं किंवा दिरंगाई करून किंवा कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची बँकेने कुठल्याही प्रकारची दिरंगाई केली किंवा नजरचुकीने अशा प्रकारे निष्काळजी केली तर बँकेचं नुकसान होऊ शकते. तर त्यामध्ये पहिली गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे कोणत्या बाबतीत कशी खबरदारी बँकेने घेतली पाहिजे, हे या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला आहे की वाहक धनादेश किंवा रेखांकित धनादेश. आपण वाहक धनादेश किंवा रेखांकित धनादेश या बाबतीत बँकेने काय काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण बँकेने घ्यावयाच्या खबरदारीचा विषय हाताळतो किंवा त्यावर बोलतो, त्यावेळेला महत्वाची गोष्ट आपल्याला एक लक्षात घेतली पाहिजे की बँकेला सुरुवातीलाच ग्राहकाचं खातं उघडताना काही गोष्टी जर बँकेने चांगल्या पद्धतीने हँडल केल्या, तर बँकेला पुढे होणारं नुकसान जे आहे ते टाळता येऊ शकते. मोठ्या प्रमाणावर ते बऱ्यापैकी टाळता येऊ शकते. उदाहरणार्थ ग्राहकाचं KYC, नो युअर कस्टमर, म्हणजे ग्राहकाची संपूर्ण माहिती मिळवणे, त्याची ओळख करून घेणे, त्याचा परिचय करून घेतला. शिवाय सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्याचं खातं उघडताना जर त्या बँकेचा पूर्वीच असलेला एखादा ग्राहक आहे, त्याचा जर पुरावा या ठिकाणी त्याचा पत्ता, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा जर अशा पद्धतीने सपोर्ट घेतला, तर त्या ग्राहकाच्या संदर्भामध्ये जर काही अडचणी उद्भवली, तर त्या व्यक्तीमार्फत त्याला आपल्याला अप्रोच होता येऊ शकते, बँकेला अप्रोच होता होऊ शकते. आणि म्हणून वाहक धनादेश असेल किंवा रेखांकित धनादेश असेल, तर या बाबतीत बँकेला विशेष काळजी घ्यावी लागते. वाहक धनादेशाच्या बाबतीमध्ये ज्या बँकेचा जो चेक असेल, ज्या बँकेच्या शाखेवर काढलेला आहे, त्याच बँकेच्या मार्फत ठेवीदाराने किंवा त्या चेक होल्डरने तो चेक जमा केला पाहिजे, अशा प्रकारची त्याला बँकेने समज दिली पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी की रेखांकित धनादेशाच्या बाबतीमध्ये रेखांकन 2 प्रकारचं असते साधारणपणे, की एक सामान्य रेखांकन आणि एक विशेष रेखांकन. तर ह्या रेखांकन कोणत्या प्रकारचं आहे, की सामान्य रेखांकन असेल तर त्याच्या शाखेमार्फतच तो चेक त्याला जमा करण्याचा सल्ला बँकेने दिला पाहिजे किंवा जर
रेखांकित धनादेश असेल तर रेखांकित धनादेशाच्या बाबतीमध्ये साधारणपणे बँकेने तो तपासून घेऊन त्याच्या नावे असलेल्या बँकेमार्फत तो धनादेश सादर केला पाहिजे याची जाणीव चेक धारकाला करून देणं आवश्यक असते. अशा बाबतीत बँकेने चेकचे पैसे जर काउंटरवरून देऊन दिले तर बँकेला नुकसान सहन करण्याची जबाबदारी पेलावी लागते किंवा जबाबदारी स्वीकारावी लागते. तर वाहक धनादेशाच्या बाबतीमध्ये किंवा साधा ओपन चेक असेल आणि रेखांकित धनादेश असेल तर त्याच्या बाबतीमध्ये साधारणपणे चेक जमा करताना कोणत्या शाखेच्या मार्फत केला पाहिजे याची खबरदारी बँकेने घेतली पाहिजे आणि त्यानुसार मग ठेवीदाराला ते सांगितलं गेलं पाहिजे. दुसरी महत्वाची जबाबदारी बँकेने घ्यायची आहे, काळजी घ्यायची, ती म्हणजे ज्या ठिकाणी धनादेश सादर केला त्याच विशिष्ट शाखेवर तो काढला आहे किंवा नाही. कसं असतं की समजा पवार सरांनी जो चेक पुण्याहून आणलेला आहे बँक ऑफ महाराष्ट्राकडून किंवा त्यांचं खातं देना बँकेत आहे आणि देना बँकेच्या त्याच शाखेमध्ये त्यांचं खातं ज्या शाखेत आहे त्या शाखेमध्ये त्यांनी तो चेक सादर केला, त्या शाखेवर तो चेक काढला, तर मला वाटते की या चेक मधली जबाबदारी बँकेची कमी होते. पण काही वेळेला कसं होते की काही वेळेला ग्राहकाला बँक अशा पद्धतीची सेवा पुरवते की समजा तो बाहेर गावाला आहे आणि तो तिथल्या समजा पवार सर मनमाडला राहतात आणि ते नाशिकला आले आणि त्यांनी असं सांगितलं नाशिकच्या देना बँकेच्या शाखेला की मला माझ्या खात्यावरचे पैसे काढायचे, माझं खातं तिकडे आहे. तर अशा वेळेला काय परिस्थिती उद्भवते तर ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की अशी परिस्थिती जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो चेक नाशिकच्या शाखेवर वटवायचा आहे किंवा त्याचे पैसे ते रोख स्वरूपामध्ये मागतायत तर तेव्हा त्यांनी बँकेला लेखी दिलं पाहिजे, बँकेने त्याला मान्यता दिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेने त्यांच्या जी काही त्यांची सही घेते बँक, नमुना सही, ती त्या बँकेकडून मागवली पाहिजे. आजच्या काळामध्ये हे सोपं झालेलं आहे. ऑनलाईनच्या पद्धतीने व्यवहार होतात. तर त्या मार्फत ते सोपं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथून त्यांची स्पेसिमेन सिग्नेचर जी असते, ती स्पेसिमेन सिग्नेचर ऐकून काही विशिष्ट प्रमाणातली रोख रक्कम नाशिकची देना बँक देखील त्यांना अदा करू शकते. पण हे जरा जोखमीचं काम असते, धोक्याचं काम असते आणि म्हणून योग्य प्रकारे ती काळजी बँकेने घेणं गरजेचं असते. त्याच्यानंतर काही विकृत धनादेशाच्या बाबतीत मल्टीलेटेड चेक असं याला म्हटलं जाते, की चेक फाटला असेल किंवा त्याचे 2 तुकडे झालेले असतील किंवा तो खराब झालेला असेल, तर अशा चेकला आपण विकृत धनादेश असं म्हणतो. तर विकृत धनादेशाच्या बाबतीमध्येही बँकेने त्याचे पैसे द्यायचे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. तर विकृत धनादेशाच्या बाबतीत बँकेने पैसे द्यायचे किंवा नाही तर साधारणपणे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी या संदर्भात आपल्याला सांगता येऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे की धनादेशामध्ये ज्या काही नोंदी करण्यात आलेल्या आहेत, त्या नोंदींपैकी कुठलीही नोंद फाटलेली नाहीये, हे बँकेने काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे, की त्याची दिनांक आहे, पेयीचं नाव आहे किंवा रक्कम लिहिलेली आहे, त्याची सही आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या योग्य अकाउंट नंबर आहे. या सगळ्या बाबींपैकी कुठलीही बाब फाटली गेलेली नाहीये, हे प्रामुख्याने बँकेने लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की पुढचा मुद्दा असा येतो की हा धनादेश स्वीकारायचा की नाही आणि त्याचे पैसे अदा करायचे की नाही, हाही एक भाग येतो. तर असा धनादेश बँक अहेरू शकते. बरोबर आहे? बँक त्याचे पैसे अदा करायला नकार देऊ शकते. परंतु यामध्ये तिसरी एक महत्त्वाची बाब अशी असते, की विकृत धनादेशाच्या संदर्भातले पैसे बँक अदा करू शकते. ते कसे अदा करता येतात? जर ड्रॉवरने त्याला संमती दिली. समजा बँकेने हा चेक विकृत धनादेश म्हणून नाकारलेला आहे, अहेरलेला आहे आणि तो धनादेश आता ड्रॉवरकडे गेलेला आहे. तर ड्रॉवरने जर अशा पद्धतीने बँकेला विनंती केली, की त्याचा काहीही उद्देश नव्हता फाटण्याचा, तो अनावधानाने फाटलेला आहे किंवा तो मल्टीलेटेड झालेला आहे. त्याच्यामुळे माझी काहीही हरकत नाहीये. तुम्ही त्या पार्टीला पैसे अदा करू शकता. तर अशा पद्धतीने विकृत धनादेशाचे पैसे देखील अदा करता येऊ शकतात. म्हणजे ह्या 3 महत्त्वाच्या बाबीच्या बाबतीमध्ये बँकेला काळजी घ्यावी लागते. जर समजा ड्रॉवरची संमती न घेता जो आदाता आहे, चेकच्या व्यवहारामध्ये तुम्हाला माहिती आहे की 3 पक्ष असतात, 3 पार्टीज असतात. एक ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेयी.
तर साधारणपणे जो ड्रॉवर आहे त्याची संमती न घेता बँकेने अशा पद्धतीने जर हा विकृत धनादेश वटवला, त्याचे पैसे अदा केले, तर आणि उद्या जर त्या धनादेशाच्या ड्रॉवरने बँकेवर क्लेम लादला, की तुम्ही विकृत धनादेशाचे, फाटलेल्या धनादेशाचे पैसे कसे अदा केले? तो तर मीच फाडलेला होता. तुम्ही पैसे अदा करायला नको होते. तर अशा केसेसमध्ये बँकेला त्याची नुकसान भरपाई भरून द्यावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की बँकेने विकृत धनादेशाचे पैसे देताना, अदा करताना विशिष्ट प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. शिवाय दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे, की नमुन्याचा अचूकपणा असला पाहिजे धनादेशाचा. हेही बँकेने पाहिलं पाहिजे. आता चलनक्षम दस्तऐवज कायदा जो आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 1881 चा, त्याच्यामध्ये धनादेश म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये धनादेशाच्या संदर्भामध्ये चेक इज अ बिल ऑफ चेक इज अ म्हणजे धनादेश हे असं विनिमय पत्र आहे. चेक इज अ बिल ऑफ एक्सचेंज विच ड्रॉन अपॉन अ स्पेसिफाईड बँकर अँड पेएबल ऑन डिमांड. अशा प्रकारची त्याच्यामध्ये व्याख्या केलेली आहे. परंतु धनादेशाचा किंवा चेकचा नमुना कसा असला पाहिजे हे मात्र त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं नाहीये. एखाद्या कोऱ्या चिठ्ठीवर देखील धनादेशाचा नमुना तयार करून त्याच्यातून त्याच्या साहाय्याने पैसे काढता येऊ शकतात. अशा प्रकारची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. फक्त महत्त्वाची बाब अशी आहे, की त्याच्यामध्ये बँकेने एक दक्षता घेतली पाहिजे. अशा पद्धतीच्या चेकने, हाताने लिहिलेला चेक असेल, एखाद्या कागदावर लिहिलेला चेक असेल, अशा कागदावरच्या चिठ्ठीवरच्या अपवादात्मक स्थितीमध्ये त्याचं पेमेंट अदा करताना बँकेने ते कुठल्याही प्रकारे सशर्त अशा पद्धतीने केलेलं नाहीये. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे, की तिथे कुठलीही अट घातलेली नाहीये त्याने. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जनरली काय केलेलं आहे आता भारतातल्या बँकांनी, की भारतातल्या बँकांनी अशा पद्धतीने प्रथा रूढ केली आहे, की आता तशा त्यांनी छापील नमुन्याचे चेक आणि छापील नमुन्याच्या चेकचे चेकबुक आपल्या ग्राहकांना अदा केलेले आहेत. आणि जनरली त्याच्यामध्ये 5-6 गोष्टी महत्त्वाच्या नमूद केलेल्या असतात. एक शाखेचं नाव असते, दिनांक असतो, अकाउंट नंबर असतो, पेयीचं नाव असते, ड्रॉवरची सही असते, रक्कम आहे ती अंकी आणि अक्षरी अशा दोन्ही प्रकारात लिहिलेली असते. तर अशा पद्धतीच्या अचूक सगळ्या बाबी आलेल्या आहेत की नाही आणि तो अनकंडिशनल आहे की नाही, ही गोष्ट पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून नमुन्याचा अचूकपणा असणं ही देखील बाब महत्त्वाची ठरते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये जी गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या अल्ट्रा व्हायोलेट रेजमध्ये बँकेने सही वगैरे चेक केली पाहिजे किंवा काही खाळाखोळ झालेली असेल किंवा काही अदलाबदल झालेली असेल तर ह्या गोष्टी अल्ट्रा व्हायोलेट रेजमध्ये बँकेने त्या चेक केल्या पाहिजेत. अशा प्रकारे चलनक्षम दस्तऐवज कायद्यामध्ये ते सांगितलं गेलेलं आहे. तर योग्य नमुन्यात तो धनादेश लिहिलेला आहे की नाही. धनादेश छापील असला तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. कारण धनादेश छापील असेल तर फक्त तिथे व्यक्तीला योग्य त्या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य त्या बाबी भराव्या लागतात आणि मग तो त्याच्यामध्ये काही राहत नाही. आणि काही राहिलं तरी बँकेचा कॅशियर जो आहे तो सांगतो, की याच्यामध्ये तुमची सही राहिली किंवा हे भरायचं राहिलं किंवा काय एखादी गोष्ट राहिली असेल तर तो सांगतो. त्याच्यामुळे तो अचूक अशा पद्धतीने छापील नमुन्याच्या चेकमध्ये चुकण्याची शक्यता सुतराम नसते. परंतु जेव्हा हाताने लिहिलेला एखाद्या चिठ्ठीवरचा धनादेश असतो, तो म्हणजे तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला असेल, की तशा धनादेशाचे पैसे बँका देऊ शकतात काय? अपवादात्मक स्थितीमध्ये बँका तशा प्रकारच्या धनादेशाचे पैसे अदा करू शकतात. कारण बँकेचा नमुना असा कधी कायद्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टमध्ये सांगितला गेलेला नाहीये. तो बँक म्हणजे व्यक्तीला वाटलं, की एखाद्या कोऱ्या चिठ्ठीवर तो लिहायचा तर बँक तशा पद्धतीने देखील तो ऍक्सेप्ट करू शकते आणि त्याचे पैसे अदा करू शकते. पुढची खबरदारी जी घ्यायची ती पोस्ट डेटेड चेकच्या संदर्भामध्ये आणि स्टेल चेक. आता याच्यामध्ये काय आहे, की पोस्ट डेटेड चेक, की ज्याला मराठीमध्ये आपण भावी तारखेचा चेक असं म्हणतो आणि शिळे चेक, की ज्याला शिळे चेक म्हणजे स्टेल चेक. साधारणपणे आपल्याकडे काय आहे, की भावी तारखेचा चेक कसा असतो किंवा पोस्ट डेटेड चेक असा असतो, की उदाहरणार्थ XYZ व्यक्तीने एका बिल्डरकडे फ्लॅट बुक केला आणि त्याला ₹21,000 टोकन अमाउंट त्याने चेकच्या साहाय्याने दिली. पण त्याने तारीख टाकलेली ती चेक आजची तारीख समजा जी काही 5 जून 2020 आहे
आणि त्यांनी समजा 21 जून 2020 अशा पद्धतीची तारीख टाकली, तर हा झाला भावी तारखेचा चेक. याला पोस्ट डेटेड चेक म्हणतात. याचे पैसे तुम्ही जर 5 तारखेला किंवा मग 6 तारखेला, 7 तारखेला तुम्ही बँकेत गेलात आणि त्याचे पैसे तुम्ही तो चेक जमा केला, तर त्याचे पैसे तुम्हाला बँक देऊ शकत नाही. आणि नजरचुकीने, अनावधानाने बँकेने निष्काळजीपणाने अशा पद्धतीच्या पोस्ट डेटेड चेकचे पैसे जर त्याची तारीख येण्याच्या आधीच अदा केले, पूर्वीच अदा केले, तर ते जे नुकसान होते ड्रॉवरचं असेल किंवा पेईचं असेल, तर ते बँकेला भरून द्यावं लागते. तर भावी चेक तारखेच्या चेकचे पैसे जे आहेत, ते भावी तारखेच्या चेकचे पैसे बँकेने शक्यतोवर देऊ नये. उदाहरणार्थ अशी पण वेळ येते की भावी तारखेचा चेक आहे की उद्या आजची 20 तारीख आहे, 21 तारीख त्या डेट टाकलेली आहे चेकवर आणि मग अशा वेळेला जर समजा त्या चेकचे पैसे बँकेने अदा केले आज 20 तारखेला, तरी देखील ते अवैध व्यवहार तो मानला जातो आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी बँकेवर येत असते. हा भावी चेकच्या संदर्भातला झाला. कारण काय असते, भावी चेकचे पैसे दिले आणि समजा उद्या जर त्या ड्रॉवरने जर स्टॉप पेमेंट आदेश आणला त्या चेकच्या संदर्भामध्ये की प्रदान करू नये, माझ्या चेकचे पैसे प्रदान करू नये, तर बँकेने काय झालेलं आहे, 1 दिवस आधीच ते पैसे अदा केलेले आहेत. त्याच्यामुळे बँक अडचणीत येऊ शकते. म्हणून भावी तारखेचे चेक बँकेने अदा करता कामा नये. तसंच शिळे चेक जे आहेत त्याच्या बाबतीत देखील धोका आहे. गाडे शिळा सर. चेक म्हणजे भारतामध्ये सर्वसाधारणपणे हॅलो हा गाडे सर. बोला. आपल्याकडे 1 मिनिट बाकी आहे. जर बंद झालं तर परत रिजॉईन करा सर. बरोबर. हा सांगतो. हो. भावी तारखेचे शिळे चेक जे आहेत ते स्वीकारण्यातील धोके आहेत. जसं शिळे चेक म्हणजे 6 महिन्याची व्हॅलिडिटी असते चेकची, ती जर गेली तर मला वाटते की ती जर व्हॅलिडिटी निघून गेली तर तो चेक शिळा होतो आणि अशा चेकचेही पैसे बँकेने अदा करता कामा नये. त्या चेकचे पैसे जर बँकेने अदा केले तर म्हणजे शिळा चेक म्हणजे समजा तो जानेवारीमध्ये काढलेला आहे, तर तो जून पर्यंत व्हॅलिड असतो. जून नंतर तो शिळा चेक होईल, स्टेल चेक होईल. तर अशा चेकचे पैसे देखील बँकेने अदा करता कामा नये. नंतर अंकात सर ऐकायला येते? हो, येतं बोला. हॅलो, शेंडगे सर. हा बोला ना, येतंय. तुम्ही काय म्हटले? अजून 10 मिनिट लागतील मला. हा, आपले हॅलो सर आता सध्या बंद हॅलो. होणार आहे, परत जॉईन करायचं. 1 मिनिटात बंद होईल, परत बरं. join. ओके, चालेल. ओके. हा, पुढचा मुद्दा असा आहे, खबरदारी घ्यावयाचा बँकेचा की अंकात आणि शब्दात लिहिलेल्या रकमेत फरक असेल तर. म्हणजे कधी काय होते की XYZ व्यक्तीने ABC व्यक्तीला चेक दिलेला आहे आणि मग त्याला चेक मिळाल्यानंतर तो त्या चेकमध्ये अफरातफर करतो. शब्दात आणि अंकात वेगवेगळ्या रकमा लिहिलेल्या असल्या, त्याच्यात फरक असला आणि त्याने ते रक्कम बदलण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्यामध्ये अडचण येऊ शकते आणि बँकेने अशा चेकचे पैसे कदापि अदा करायला नको. अशा चेकचे पैसे अदा करणे